सिटी न्यूज वसा जनसेवेचा। कोरोना काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे विविध चौकशी समितीत सिद्ध होऊनही अनेक दोषी मोकाट असून तपास यंत्रणाही डिंब झाल्यात। तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तळस, सेवानिवृत्त डॉक्टर प्रेमचंद तळस, निलंबित डॉक्टर सुभाष चव्हाणसह वादग्रस्त बहुचर्चित भांडवलदार प्रकाश भोते आणि इतर यांनी कोणत्या पत्रांच्या आधारे सोलापूर येथील NL हेल्थकेअर कंपनीला नियमबाह्य करोडो रुपये अदा केले याचा शोध घेऊन या भ्रष्टाचारातून दोषींनी कमवलेली अवैध संपत्ती सील करून त्यांची लिलाव करून येणारा सर्व पैसा शासन तिजोरीत जमा करावा। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचार महाराष्ट्रात गाजलाय। या भ्रष्ट प्रकरणातील अनेक दोषी अद्यापही मोकाट आहेत। या महाभ्रष्टाचारातील एका प्रकरणातील सोलापूर येथील NL हेल्थकेअर कंपनीचा कंत्राटदार कर्तव्यात असताना डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी कोविड-19 काळात बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोविड काळातील वाढलेल्या रुग्णांची संख्या बघून रुग्णांना योग्य उपचार मिळावे याकरिता शासनाने त्वरित मॉड्युलर ओटीकरिता करोडो रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून दिला होता। त्या काळापासून आजपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात मॉड्युलर ओटी आज पावतो कार्यान्वित नसून संबंधित ठेकेदार NL हेल्थकेअर कंपनी सोलापूर येथील कंत्राटदारास 80% करोडो रुपयांचा ॲडव्हान्स रक्कम देऊन टाकली आणि उर्वरित 20% रक्कम बुलढाणा निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी करोडो रुपयांची रक्कम मॉड्युलर ओटी कामाची कोणतीही शासनिशा न करता मागील पत्रव्यवहारांचा रेफरन्स घेऊन रक्कम अदा करून टाकली। कोविड-19 काळापासून तर आजपर्यंत मॉड्युलर ओटी कार्यान्वित नाही। तत्कालीन निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी नियमबाह्य कामे करून शासनाची फसवणूक केली आहे, परंतु ते बुलढाणा आरोग्य विभागात निलंबित होऊनही उदर मातेने फिरत आहेत। सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तळस आणि वादग्रस्त भांडारपाल प्रकाश भोते आणि इतर अशा भ्रष्टाचारांना धडा शिकवण्याची मागणी जिल्ह्यात जोर धरू लागली आहे। आरोग्य विभागाची अब्रू चव्हाट्यावर मांडणाऱ्या दोषींवर कडक कारवाई केव्हा करणार? जिल्हा सामान्य रुग्णालयात आजपर्यंत जितकी भ्रष्टाचारासंबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे यापैकी रुग्णांना रुग्णसेवा सुरळीत मिळावी याकरिता शासनाने कोविड-19 काळात रुग्णांची संख्या पाहून मॉड्युलर ओटीसाठी करोडो रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून दिला, परंतु त्या निधीचा बनावट कागदोपत्री दाखवून त्या काळातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पंडित, डॉक्टर तळस, डॉक्टर चव्हाण, बेशरम भांडारपाल प्रकाश भोते आणि सोलापूरचा NL हेल्थकेअर कंपनीचा कंत्राटदारास इतरांनी मिळून साखळी बनवून तो करोडो रुपयांचा निधी या सर्वांनी खाल्ला। आरोग्य विभागाची सर्व अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर मांडली। या दोषींवर त्वरित कारवाई करण्यासाठी कोणतीही राजकीय मंडळी समोर आली नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे। आम्ही आमच्या पत्रकारितेची कोणतीही भीती न बाळगता आजही तो धर्म निभावत आहोत। जोपर्यंत या सर्व दोषींवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा हा पोलखोल सत्र असा सुरू ठेवणार। या प्रकरणात भांडारपाल प्रकाश भोते यांच्यावर सिद्ध झाले असून त्यावर फौजदारी कारवाई आणि भ्रष्टाचारातून कमावलेली करोडो रुपयांची चलअचल संपत्ती त्वरित सील करून त्याचे लिलाव करून आलेला पैसा शासन तिजोरीत जमा करण्याचे आदेश ऑगस्ट 2024 ला उपसंचालक अकोला डॉक्टर भंडारी यांना प्राप्त झाले, तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते कारवाईचे पत्र आजही उपसंचालक कार्यालयातच गटांगळ्या खात आहे। याची आरोग्य विभागाच्या डायरेक्टर, संचालक संचलन आणि मुख्य अवर सचिवांनी माहिती घ्यावी आणि त्या दोषींवर फौजदारी करावी अशी मागणी होत आहे। अजून बरेच काही पुढील प्रत्येक सत्रात। सिटी न्यूज बुलढाणा।